जेव्हा आम्हाला शरीर नावाचं साधन मिळालं त्याला आम्ही जन्म असं म्हणतो. आणि जेव्हा ते साधन आमच्याकडनं पुन्हा काढून घेतलं जातं, त्याची एक्सपायरी येते, त्याला आम्ही मृत्यू असं म्हणतो. सामान्यपणे जन्म आणि मृत्यू हा काळ आम्हाला आमच्या पृथ्वीवरती अनुभवायला मिळतो, त्या दरम्यानचा काळ, त्याला जीवन असं म्हणतात. तुम्हाला तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी, तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. अरे हे माणसा, तुझं जीवन तुला जर सुंदर करायचं असेल ना, तर ते फक्त या पृथ्वीवरच करू शकतो तू. ना जन्माच्या अगोदर तुझ्या काही हातात आहे, ना मृत्यू नंतर तुझ्या काही हातात आहे. तुला या निसर्गाने जे काही दिलं ते हे जन्मानंतरच मिळालेलं आहे. आणि त्या साधनांचा वापर करूनच तू पुढचा प्रवास सुरू करू शकतो आणि तो तुला मृत्यूच्या पूर्वी संपवायचा आहे. आम्ही म्हणतो आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये परेशानी आहे, पारतंत्र्य आहे, तर यातून आमचं जीवन सुंदर कसं घडणार बरं? जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचं मोल नाही, तुमच्या वेळेचं मोल नाही. तुम्हाला जर कळलं की आजपासून 8 दिवसानंतर तुम्ही मरणार आहे, तर तुम्ही त्या 8 दिवसांचा पुरेपूर जगण्यासाठी वापर करणार. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन सुंदर करण्यासाठी आमच्याकडं पृथ्वीवरचाच काळ आहे. आम्ही आमचं व्यक्तिमत्व, आमची एक प्रतिमा, समाजामधली एक प्रतिमा असते, जी प्रतिमा आम्ही सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आत्मप्रतिमा आमची मलिन झाली तरी आम्हाला चालते. हे आमचं जीवन कुरूप होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणजे शरीर माझं चांगलं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे, आणि मन माझं म्हणजे माझं व्यक्तिमत्व चांगलं दिसलं पाहिजे. या दोन गोष्टींनी आम्ही आमचं शरीर आणि मन पूर्णपणे विकृप आणि विद्रूप करून टाकतो. ते तसं केल्याने तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास खडतर होऊन जातो. नरक म्हणजे कुठे असा पाताळामध्ये वगैरे ही कल्पना आहे, पण वस्तुतः नरक काय आहे? तुमचा श्वास संपण्याच्या आधी जर तुमच्या वासना शिल्लक राहिल्या, कामना अर्धवट राहिल्या, तर तिथून पुढचा काळ तुमचा नरक आहे. आपण जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं जीवन जर सुंदर बनवायचं असेल तर आज आमच्या हातामध्ये वेळ आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जगण्याबरोबर दुसऱ्याचंही जगणं आणखीन सुसह्य करता, सुंदर बनवता, तेव्हा तुमचं जीवन आपोआप सुंदर. लोकांच्या नखेतलं सौंदर्य जोपर्यंत तुम्ही शोधताय तोपर्यंत तुम्ही सुंदर कधीच बनू शकत नाही. फक्त सुंदरतेचा आव आणू शकता, ढोंग करू शकता. खरं सौंदर्य तुम्हाला आनंदी बनवतं. जीवन एवढं क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, तर आज तर आमच्या हातात आहे ना, आत्ताचा जो क्षण आहे तो तर आमच्याकडनं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आत्ता आम्ही पृथ्वीवर आहोत, जिवंत आहोत, अशा कंडिशनमध्ये आम्ही आमचं जीवन सुंदर आत्ताच बनवलं पाहिजे. आणि आत्ता जेव्हा आम्ही आमचं सुंदर जीवन बनवण्याचा प्रयत्न करू तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जीवनाचा आनंद घेऊ. मित्रहो, सामान्यपणे उदरनिर्वाह करण्यासाठी कला, कौशल्य, ज्ञान हे जर प्राप्त करायचं असेल त्याची आपल्याला किंमत मोजावी लागते. प्रशिक्षण, शिक्षण आणि कौशल्य संपादन यासाठी, प्रात्यक्षिकांसाठी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. जशी पूर्वीच्या काळी गुरुदक्षिणा म्हणून किंमत मोजायला लागायची, तशी आजच्या काळामध्ये ती पैशाच्या रूपाने मोजावी लागते, वेळेच्या रूपाने मोजावी लागते, मेहनतीच्या रूपाने मोजावी लागते. पूर्वीच्या काळी गुरुदक्षिणा आणि सेवा या दोन गोष्टींच्या माध्यमातून ती मोजली जायची. जोपर्यंत शिष्य शिकतो आहे तोपर्यंत तो पूर्ण काळ त्या गुरूंच्या अधीन असायचा. मग त्याला काय जबाबदारी द्यायची, त्याच्याकडनं काय सेवा करून घ्यायची, मग तो राजपुत्र का असेना, हे पूर्ण अधिकार त्या गुरुला आणि त्या गुरुमातेला असायचं. आज आपण ती किंमत पैशामध्ये मोजतो आणि कौशल्य प्राप्त करतो, ज्ञान प्राप्त करतो, आणि आपण आपल्या उदरनिर्वाहाची साधनं निर्माण करतो. समजा आपण आजारी पडलो तर डॉक्टरांची सल्ल्याची किंमत मोजतो, उपचारांची किंमत मोजतो. मेडिकलमध्ये औषध आहे, पण कोणतं औषध कधी घ्यायचं हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला आपला आजार सुद्धा कळत नाही. याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असावं? जर आपल्याला सांसारिक गोष्टीमध्ये सामान्य स्तरावरती शरीराचं जे ज्ञान आहे ते जर पुरेसं नसेल तर जीवनाच्या गप्पा काय त्या माराव्या? आमचं शरीर आणि मन ह्या दोन गोष्टी आम्हाला या
पंचमहाभूतांकडनं मिळाल्या. जेव्हा आम्हाला शरीर नावाचं साधन मिळालं त्याला आम्ही जन्म असं म्हणतो. आणि जेव्हा ते साधन आमच्याकडनं पुन्हा काढून घेतलं जातं, त्याची एक्सपायरी येते, त्याला आम्ही मृत्यू असं म्हणतो. सामान्यपणे जन्म आणि मृत्यू हा काळ आम्हाला आमच्या पृथ्वीवरती अनुभवायला मिळतो, त्या दरम्यानचा काळ, त्याला जीवन असं म्हणतात. जर आम्हाला आमच्या शरीराविषयी, आमच्या जीवनाविषयी जर काही ज्ञान असेल तर आम्ही त्याविषयी काहीतरी करू शकू, पण आम्हाला ते कळत नाही. शरीराबद्दल आम्हाला जर काही माहिती घ्यायची असेल, समजा आमचं शरीर आम्हाला जर सुंदर ठेवायचं असेल तर मी काय आहार घेतला पाहिजे, मी विहार कसा केला पाहिजे, ह्याच्यासाठी डाएट असतं, ह्याच्यासाठी एक एक्सरसाइज असते, ठरलेलं एक पॅटर्न असतो, दिनचर्या त्याला असं म्हणतात. जेव्हा तुम्ही एक महान व्यक्ती असता किंवा उच्च पदावर असता तेव्हा तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. शरीराची काळजी घेतली जाते. जेव्हा लता मंगेशकर सारखी ज्यावेळेस गायिका तयार होते त्यावेळेस तिच्या गळ्याची काळजी घेतली जाते. आहार घेताना गळा खराब होऊ नये याची काळजी घेतली जाते. एखादी अभिनेत्री असेल तिचं सौंदर्य खराब होऊ नये याची काळजी घेतली जाते, मग ती मूलबाळ सुद्धा होऊ देत नाही. योद्धा असेल त्याची शक्ती खराब होऊ नये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, खेळाडू असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन खराब होऊ नये म्हणून तो आपल्या डाएटची काळजी घेतो. आत्ताच ज्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 100 ग्रॅम वजनामुळे फायनलला गेलेली आपली कुस्तीपटू डिस्क्वालिफाय झाली. पूर्ण देशभर दुःख झालं. म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी, तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन सद्गुरू आम्हाला करताय. अरे हे माणसा, तुझं जीवन तुला जर सुंदर करायचं असेल ना तर ते फक्त या पृथ्वीवरच करू शकतो तू. ना जन्माच्या अगोदर तुझ्या काही हातात आहे, ना मृत्यू नंतर तुझ्या काही हातात आहे. तुला या निसर्गाने जे काही दिलं ते हे जन्मानंतरच मिळालेलं आहे आणि त्या साधनांचा वापर करूनच तू पुढचा प्रवास सुरू करू शकतो आणि तो तुला मृत्यूच्या पूर्वी संपवायचा आहे. तू जर मृत्यूच्या पूर्वी तुझं जीवन सुंदर नाही बनवू शकलास तर मात्र पुन्हा तुला त्याच दुःखांना, त्याच यातनांना, त्याच सर्व परेशानींचा सामना करावा लागणार आहे. आम्ही म्हणतो आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये परेशानी आहे, पारतंत्र्य आहे, तर यातून आमचं जीवन सुंदर कसं घडणार बरं? मला सांगा. जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचं मोल नाही, तुमच्या वेळेचं मोल नाही. तुम्हाला जर कळलं की आजपासून 8 दिवसानंतर तुम्ही मरणार आहे तर तुम्ही त्या 8 दिवसांचा पुरेपूर जगण्यासाठी वापर करणार. काही वर्षांपूर्वी तुमच्या मागच्या पिढीमध्ये त्यांना माहिती आहे, तुमच्या वडिलांना, आईला तुम्ही विचारू शकता. अमेरिकेचा एक उपग्रह होता स्कायलॅब, त्याचं असं नाव होतं. स्कायलॅब, आकाशातली लॅब, प्रयोगशाळा. हा उपग्रह तो त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आणि तो पृथ्वीच्या कक्षेत आला. मग तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये आल्यानंतर तो कुठेतरी कोसळणार पृथ्वीवरती, आणि तो कोसळल्यानंतर किती मोठा धमाका होईल आणि किती मोठं नुकसान होईल आणि तो कुठे कोसळेल याचा काही अंदाज त्या काळामध्ये नव्हता. जेव्हा भारतामध्ये ही बातमी पसरली तर ज्या गोष्टी ऐकायला मिळतात कानोकानी त्या अतिशय गमतीशीर आहे. ज्याच्या त्याच्या परीने आपलं जीवन जगून घेण्याचा प्रयत्न जो तो करत होता. म्हणजे काय हो बघा, पृथ्वीवरचं जीवन आणि पृथ्वीवरचा वेळ हा जो आहे, पृथ्वीवरचं जे आयुष्य आहे ते किती महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचा मृत्यू समोर माहीत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल याचं हे सुंदर उदाहरण आहे. त्यांना कळलं की आणखीन 8 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हा स्कायलॅब म्हणजे भारतामध्ये कुठेतरी कोसळणार आहे. निश्चित ठिकाण माहीत नव्हतं.
ज्या भागामध्ये तो कोसळणार आहे अशा प्रकारची बातमी यायला लागली, त्या भागातले लोक सैरभैर झाले. त्या काळामध्ये प्रवास करावा तर कुठे करावा, साधनं नव्हती. तर ऐकायला असं मिळालं की ज्याला खाणं पिणं शक्य होतं त्यांनी खाऊन पिऊन घेतलं, जमिनी विकल्या, घर विकलं, खाऊन घेतलं, पिऊन घेतलं, लिहून घेतलं, म्हणजे कपडे दागिने. असं म्हणतात काही लोकांनी नोटा खाल्ल्या, काहींनी दागिने खाल्ले, काहींनी नाणी खाल्ली. का तर बाबा तसंही मरणारच आहे, मग इथं ठेवून काय जायचं, खाऊन तरी जाऊ. अज्ञान पण त्याच्यामध्ये. म्हणजे आमचं पृथ्वीवरचं जीवन जे आहे ते किती महत्वाचं आहे हे त्यांना कळलं. कोरोना आला तेव्हा परत एकदा कळलं की आमचं पृथ्वीवरचं जीवन किती महत्वाचं आहे. मृत्यूच्या भयाने आपण घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतो. आमचं जीवन आम्ही पॉज करून ठेवलं होतं, स्टँड बाय मोडवरती. हां, आहे का नाही हे फक्त तुम्हालाच माहीत होतं, जगाला काहीच माहीत नव्हतं. तुम्ही घेतलेले महागडे कपडे, तुमच्याकडे असलेले विविध प्रसाधनं, साधनं, गाड्या, हे सगळं गॅरेजमध्ये, कपाटांमध्ये बंद होतं. तेव्हा काही दाखवताच येत नव्हतं. सगळेजण आपल्या हाफ पॅन्टवरती, टी शर्टवरती घरामध्ये बसत होते. बऱ्याच जणांनी शहरामध्ये आकाशच पाहिलं नव्हतं कित्येक दिवस. सांगण्याचं तात्पर्य काय, मृत्यू तुमच्याकडनं वेळ काढून घेतो. जीवन जे आहे तुमचं एवढं मौल्यवान आहे. एखादा तुरुंगामध्ये गेलेला व्यक्ती आहे, त्याला विचारा स्वातंत्र्याचं महत्त्व किती आहे. तो काही दिवस तुरुंगामध्ये गेला असेल, जेलमध्ये, आणि त्या जेलमध्ये त्यांनी काही दिवस काढले. ते जेलमधले दिवस कसे असतात, पोलीस कोठडीमधले, न्यायालयीन कोठडीमधले दिवस कसे असतात, आम्हाला अजून पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी काय प्रकारे हेच माहीत नाही. तिथं गेल्यानंतर तुम्हाला झोपायला, तुम्ही झोपल्यानंतर पलटी मारायची तेवढी सुद्धा जागा नसते, एवढी माणसं कोंबलेली असतात. इथं आपण धक्का लागला तर मुक्का मारायचा प्रयत्न करतो, ते हां, तिथं मुक्का मार आहे, शरीराला पण मनाला पण. तेव्हा कळतं या स्वातंत्र्याचं महत्त्व काय. पण आज आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही त्याचा काय आनंद घेतो. म्हणजे हे छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. रात्री आम्हाला काय स्वप्न पडावी हे आमच्या दिवसभराच्या चिंतनाचा परिणाम आहे. तुम्ही दिवसभर कोणाच्या सहवासात राहता, कोणते विचारांच्या सहवासात राहता, कोणते विचार स्वीकारता आणि कुठल्या गोष्टींचं तुम्ही दिवसभर चिंतन करतात, त्याच्यावर तुमची रात्र अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या गोष्टींचं दमन करता, त्या गोष्टी मात्र तुमच्या स्वप्नांमध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दमन हे सगळ्यात वाईट असतं. 21 बदनामी चांगली, पण दमन चांगलं नाही. दमन म्हणजे काय, एखादी गोष्टीची इच्छा होणे आणि ती दाबून धरणे. कमीत कमी ती व्यक्त तरी झाली पाहिजे. भले लोक हसो, तुम्हाला मूर्ख समजू, पण आतल्या आतमध्ये ज्यावेळेस ते दाबलं जातं त्यावेळेस त्याचा कुकरसारखा एक दिवस तरी स्फोट होतो. कुकरची शिट्टी बंद जर झाली तर काय होतं, हां, शिट्टी जायची जागा मोकळी पाहिजे. ती शिट्टी म्हणजे काय, आपल्या भावना आहे व्यक्त होतात मधून मधून, एवढ्याही साठवू नका की कुकरचा स्फोट होईल. म्हणजे त्याच्यावर नियंत्रण जरूर असलं पाहिजे, परंतु नियंत्रणाचा अर्थ दमन नव्हे. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन सुंदर करण्यासाठी आमच्याकडं पृथ्वीवरचाच काळ आहे असं सद्गुरू म्हणता. या अर्थाने म्हणता, तुम्ही या शरीराचा, मनाचा वापर करून, तुम्हाला मिळालेल्या आयुष्याचा वापर करून तुम्ही इथलं जीवन जर सुंदर बनवलं, तुमचा पुढचा प्रवास सुद्धा कसा होईल, सुंदर होईल. जे योगी आहेत, रहस्यदर्शी आहेत, मिस्टिक्स ज्यांना असं म्हणतात, साधू संत, यांना पारलौकिक जीवनाचा अनुभव आहे. म्हणजे जसं एखादा तज्ज्ञ आहे, समजा उदाहरणार्थ मला जर तुम्ही एखादं जर पीक दाखवलं तर मी त्या पिकाचा इतिहास आणि भविष्य दोन्ही पण सांगू शकतो की या शेतकऱ्याने काय काय आणि कुठे कुठे चुका केलेल्या आहेत आणि या शेतकऱ्याचे पुढे जाऊन काय होणार आहे, या पिकाचं काय होणार आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे एक दृष्टी आहे. ती दृष्टी संतांकडे असते.
तुमचं मागचा इतिहास आणि पुढचं भविष्य ते सांगू शकता. जसं जर तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला जर समजा एखाद्या जाणकाराला जर एखादा सिनेमाचा कुठलाही एक अंग दाखवलं तर ते सिनेमाचा सुरुवात आणि सिनेमाचा शेवट दोन्ही पण सांगू शकता. जसं एका कथेचा आरंभ काय आणि कथेचा शेवट काय होऊ शकतो याची रचना जसा कथाकार करतो, तसं वाल्मिकी ऋषींनी रामायण घडण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. त्याला दूरदर्शी असं म्हणतात. म्हणजे संत असं सांगतात की मृत्यूनंतर माणसाचं मन असतं, वासना बी असतात, कामना बी असतात, सगळं असतं, दृष्टी पण असते, पण अवयव नसतात. एखाद्या व्यक्तीला अचानक पॅरालिसिसचा झटका आला आणि त्याचं संपूर्ण शरीर त्याच्या नियंत्रणातून बाहेर गेलं, तेव्हा त्याला शरीर असतं पण त्याच्यावर त्याचं नियंत्रण नसतं. तुम्ही त्याला वेदना विचार काय असतात. आज आम्ही आमच्याकडं एक सुदृढ असं शरीर आहे, निरोगी शरीर आहे, आम्ही त्या शरीराला मजबूत करण्याची आम्ही त्याची लाळ करतो आणि आमच्यासाठी नरक निर्माण करतो. मग त्या शरीराचा वापर करून आमचं जीवन सुंदर केलं पाहिजे. आम्ही शरीर सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, एक वेडेपणा आहे. आम्ही आमचं व्यक्तिमत्व, आमची एक प्रतिमा, समाजामधली एक प्रतिमा असते, जी प्रतिमा आम्ही सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आत्मप्रतिमा आमची मलिन झाली तरी आम्हाला चालते. हे आमचं जीवन कुरूप होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. लोक काय म्हणतील या भीतीने लोक स्वतःची आत्मप्रतिमा मलिन करून टाकतात, स्वतःला दुःख आणि यातनांमध्ये ढकलून देतात. मी किती आतून दुःखी झालो तरी चालेल, पण लोकांना चांगला दिसलो पाहिजे, लोकांनी मला चांगलं वाटलं पाहिजे, माझं मन किती आतून मिळत तरी चालेल, परंतु लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, सज्जन म्हटलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतो. लोकांनी मला मोठं म्हणलं पाहिजे, म्हणजे शरीर माझं चांगलं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे, आणि मन माझं म्हणजे माझं व्यक्तिमत्व चांगलं दिसलं पाहिजे. या दोन गोष्टींनी आम्ही आमचं शरीर आणि मन पूर्णपणे विकृप आणि विद्रूप करून टाकतो. पण खऱ्या अर्थाने ते तसं केल्याने तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास खडतर होऊन जातो. जो माणूस अतृप्त राहतो त्याचंच तर भूत होतं. पॅरालिसिसचा अटॅक नंतर जसं तुमचं शरीर निकामी होऊन जातं, तसं मृत्यूनंतर तुम्ही असता पण तुमचं शरीर निकामी झालेलं असतं. फरक एवढाच असतो की पॅरालिसिसमध्ये काही अंशी तुम्हाला सेन्सेस असतात, तुमचा मेंदू चालू असतो, कोमात गेल्यावर तो पण बंद होतो. मग तुम्ही तुमच्यासाठी पण नसता आणि जगासाठी पण नसतात. परंतु पॅरालिसिसमध्ये तुम्ही इतरांसाठी असता पण तुम्ही तुमच्यासाठी नसता. जेव्हा कधी तुमच्या पायाला मुंग्या येतात आणि तो पाय तुमचा ऐकेन असा होतो ना कधी कधी असं, तेव्हा तुमचा पाय तुमच्या मेंदूने दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करत नाही. त्याला म्हटलं अरे उठ, तो उठत नाही. त्याला म्हटलं अरे वाकत नाही. त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या शरीराचं, त्या अवयवाचं मोल किती आहे, इंद्रियांचं मोल किती आहे. आणि मग ही इंद्रिय जेव्हा तुमच्याकडनं काढून घेतली जातात मृत्यूच्या समयी, तेव्हा त्या जीवाचे काय हाल होत असतील बरं. त्याला दिसतं त्याची माणसं रडताय, तो म्हणतो अरे मी तर आहे, पण हे काय रडताय बरं. जसं झोपेमध्ये आम्हाला स्वप्न पडतं, आम्ही बोलतोय पण समोरच्याला ऐकू येत नाहीये, आम्ही ओरडतोय पण समोरच्याला ऐकूच येत नाहीये. ही अवस्था होती मृत्यूनंतर. तडफडतो तो जीव. आणि मग त्या ज्या यातना असतात त्यालाच नरक असं म्हटलेलं आहे. नरक म्हणजे कुठे असा पाताळामध्ये वगैरे ही कल्पना आहे, पण वस्तुतः नरक काय आहे. तुमचा श्वास संपण्याच्या आधी जर तुमच्या वासना शिल्लक राहिल्या, कामना अर्धवट राहिल्या, तर तिथून पुढचा काळ तुमचा नरक आहे. कारण तुमच्या समोर मोदक आहे पण तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही मोदकाला ढाल पण मोदकाला उचलू शकत नाही.
जसं आहे, माझा हात जर अदृश्य झाला तर इथे माझ्या हातामध्ये जो 2 अंगठ्या असतील किंवा घड्याळ असेल ते गळून पडेल खाली. अगदी तसंच होतं जेव्हा शरीर जाऊन टाकलं जातं. बघा, हिंदू धर्मामध्ये शरीर नष्ट करण्याची प्रक्रिया फार वेगाने केली जाते. त्याच्या अंगठी बांधली जातात. लवकरात लवकर अंत्यविधी करण्याचं आयोजन केलं जातं. त्याचं कारण काय? तो जो जीव असतो तो तडफडायला नको. कारण तो जीव जर पुढच्या प्रवासाला निघाला तर तो पुढच्या जन्मापर्यंत प्रवेश करू शकतो. आणि तो जर इथेच अडकला तर त्याला अतृप्त आत्मा असं आम्ही म्हणतो. आणि मग तो इतर माणसांच्या शरीराचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या ऊर्जेने, आपल्या भावनेने वस्तू हलवू शकतो, काही अंशाने, काही प्रमाणामध्ये. तो दुसऱ्याच्या शरीराचा वापर पण करू शकतो. जर एखादा कमजोर आणि भित्रा माणूस असेल तर त्याच्या शरीराचा पण वापर करू शकतो. जसं जिवंतपणे आपण एखाद्याला प्रभावामध्ये ठेवतो. बघा, आपल्याकडे आपण नेहमी बघतो, बघा, आपल्या आजूबाजूला एक लीडर असतो, मॉनिटर, आणि बाकी सगळे त्याला फॉलो करणारे असतात. मृत्यूनंतरही असंच असतं. मृत्यूनंतरही जी माणसं कमजोर मनाची असतात ना, त्यांच्यावरती हे जीव प्रभाव करतात आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. मग अचानक कधी कधी काही माणसं विचित्र वागायला लागतात. त्याचं हे पण कारण असतं. याची उलटी बाजू पण आहे. तुम्ही जर चांगले बनलात तर चांगल्या शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करतात. त्यालाच आम्ही देवत्व असं म्हणतो. त्याच्यामुळे आपण जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं जीवन जर सुंदर बनवायचं असेल तर आज आमच्या हातामध्ये वेळ आहे. जसं एखाद्या मुलाच्या हातामध्ये त्याच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये वेळ असतो की त्यांनी त्याचं जीवन पुढचं कसं घडणार आहे हे त्या शिक्षकांना कळतं, त्या पालकांनाही कळतं की आज हा मौज मजेमध्ये आणि मनोरंजन करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालवतोय आणि याचं पुढचं करिअर आणि त्याचं आयुष्य कसं जाणार आहे हे त्याला कळतं. तसं साधू संतांना कळतं. जो माया मोहाच्या जाळामध्ये अडकला त्याचं पुढे काय होणार आहे हे त्यांना कळतं. आणि म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. त्यांना तुमचं जे दुःख आहे ते दुःख दिसतं पुढचं, म्हणून ते कळवळतात, म्हणून ते ओरडतात, मी सांगतात, अरे सुधरा बाबांनो, तुम्हाला जीवन मिळालंय ना पृथ्वीवर. हा अनमोल देह मिळाला आहे तुम्हाला. या देहाचा वापर करा. अनमोल देह मिळाला म्हणजे तो शोकेसमध्ये ठेवा असं नाही. त्याचा वापर करा. तो तुमच्याकडनं काही दिवसांनी काढून घेतला जाणार आहे आणि तो दिवस कोणाचाही निश्चित नाही. क्षणोक्षणी करावा हाची विचार, आयुष्य खातो काळ सावधान. पिंजरा खाली हो जाएगा जब पंछी उड़ जाएगा. पिंजऱ्याचं महत्व पक्षी असेपर्यंत. पक्षीच नाही, पिंजऱ्याचं काय उपयोग. बैल गेला आणि झोपा केला रे बाबा. बैल मरून गेला होतं, सफर रखड तुम्ही केलं, ते बांधलं, काय उपयोग काय त्याचा? काही नाही. त्या गोट्याचा काय उपयोग नाही, त्या निवाऱ्याचा काय उपयोग नाही. तसं आहे. तुम्हाला प्राण गेल्यानंतर शरीराचं महत्त्व जर कळणार असेल, त्या शरीराचं मोठं भरून न निघणारं नुकसान झाल्यानंतर तुम्हाला त्याचं जीवनाचं महत्त्व कळणार असेल तर ते तुमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की आमचं जीवन जर सुंदर करायचं असेल, जो पृथ्वीवरचा जो काळ आहे आमचा त्याला जीवन असं म्हटलेलं आहे. जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान जो काळ आहे हा पृथ्वीवरच आहे आमचा. आजपर्यंत अनेक खगोलशास्त्रज्ञांनी, अनेक शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी प्रयत्न केले की पृथ्वी कुठेतरी अजून दुसरे कुठेतरी मनुष्यासारखा प्राणी असेल, पण ती आजही काय फक्त कल्पनाच आहे. बरोबर आहे. मग पृथ्वीवर जन्म भेटणं मनुष्य म्हणून तोही ही अनमोल संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. नाहीतर दहशतीमध्ये, दुःखामध्ये, यातनांमध्ये, एका बेहोशीमध्ये आपलं जीवन चाललंच आहे. मग त्यातून तुमचं जीवन तुम्ही सुंदर केलं पाहिजे, दररोज आनंदी राहिलं पाहिजे. सुंदर जीवन कशाला म्हणायचं? जो आनंदी आहे. झोपायला गेला की त्याला झोप येते, जेवण करायला बसला की त्याला भूक असते,
पाणी समोर असलं की त्याला ताण असते. समोर संगीत असेल तर त्याला नृत्य करावं असं तो नृत्य करतो, त्या सहभागी होतो. त्याला संगीत मिळालं, तो गायन करतो. तो प्रकृतीबरोबर सतत समावेशित आहे, सतत संलग्न आहे. सतत वर्तमान काळामध्ये तो पूर्णपणे डुबलेला असतो. त्याला म्हणायचं सुंदर जीवन. सुंदर जीवन म्हणजे त्याची कुठली व्याख्या नाही आहे. एखाद्यासाठी प्रचंड मेहनत करणं, शारीरिक मेहनत करणं सुंदर जीवन असू शकतं, आणि एखाद्यासाठी भजन कीर्तन करणं सुंदर जीवन असू शकतं. एखाद्यासाठी चित्र काढणं सुंदर जीवन असू शकतं, आणि एखाद्यासाठी शेतामध्ये मेहनत करून नांगर हाकणं सुंदर जीवन असू शकतं. दुपारच्या वेळी त्यावेळेस तो लसणाच्या मिरचीचा ठेचा, कांदा आणि भाकरी खातो, तेव्हा त्याला ते गोड वाटतं, अमृतावणी गोड. असं आहे. एखाद्याला पंचपक्वान्न गोड वाटत असेल, त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला ते ठेचा, मिरचीचा ठेचा आणि ते कांद्याचा ठेचा गोड वाटतं. सुंदर जीवन म्हणजे आनंदी जीवन, बस, समाधानी जीवन, आणि दुसऱ्यांच्या उपयोगाला येणारं जीवन. शरीराचा वापर तुम्ही तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी करताय, चांगलंच आहे, पण दुसऱ्याचंही जीवन सुंदर करण्यासाठी करताय, अलौकिक आहे, आणि हेच तर अपेक्षित आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जगण्याबरोबर दुसऱ्याचंही जगणं आणखीन सुसह्य करता, सुंदर बनवता, तेव्हा तुमचं जीवन आपोआप सुंदर. जो दुसऱ्याच्या अंगावर फुलं फेकतो त्याच्या हात सुगंधाने भरणार नाही का? आणि जो दुसऱ्याच्या रस्त्यामध्ये काटे फेकतो त्याचे हात रक्तबंबाळ होणार नाही का? एवढं सोपं आहे. दुसऱ्याला जर शिवी द्यायची असेल ती पहिली कुठून बाहेर पडते? आपल्या तोंडातून. म्हणजे पहिलं तोंड घाण कोणाचं होतं? आपलं होतं. जीवन सुंदर बनवणं हे फक्त पृथ्वीवरच शक्य आहे, ना जन्माच्या अगोदर शक्य आहे, ना मृत्यूनंतर. साधू संतांना देखील जर काही करायचं असेल, सत्कार्य करायचं असेल, अगदी देवादिकांना देखील जर त्यांना कल्याण करायचं असेल तर अवतार घ्यावा लागतो, माणसाच्या जन्माला यावं लागतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार सुंदर वर्णन आहे. काल्याचं कीर्तन असतं ना तेव्हा सांगतात, जेव्हा तो काला असतो ना, भगवान श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांबरोबर सगळ्यांची शिदोरी एकत्र करून जो बनवलेला काला असतो त्याला जीव आणि ब्रह्म यांचा काला असं म्हणतात. जीव आणि ब्रह्म म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण ब्रह्म आहे, चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा आहे, आणि त्याच्यामध्ये सगळे जीव एकत्र झालेले, सगळे जीव. शेवटी अन्नापासूनच जीवन आहे. जीवन एकत्र, जेवण एकत्र झालं म्हणजेच जीवन आहे. समूह भोजन ह्याची ताकद त्याच्यामुळे आहे, भंडाऱ्याची ताकद त्याच्यामुळे आहे. स्वर्गीचे देव इच्छिताती असं संत म्हणतात. कशाकरता? ते तिष्ठतात, हा काला आम्हाला मिळावा. ते पक्षाच्या रूपाने, प्राण्यांच्या रूपाने तिथं येतात, आणि ते आपल्याला मिळावं, उष्ट मिळावं म्हणून कावळ्याच्या रूपाने येतात, आणि ते ग्रहण करण्याचा प्रयत्न. विचार करा, स्वर्गातल्या देवांना जर इच्छा होत असेल त्या जीवनाची, मनुष्य जीवनाची, तर आम्हाला मिळालं आहे ते, आम्ही ते किती आनंदाने जगलं पाहिजे आणि किती सुंदर जगवलं पाहिजे. सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे लाखो करोड रुपये पाहिजे असं काही नाही. तुम्ही साधी फुलं आणली, पानं आणली, तुमचं घर सजू शकता. शेणाचा सडा घातला. आज आपण एवढ्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतो, पण जेव्हा गावाकडे राहायचो आई सारवायची, सारवल्यानंतर रांगोळी काढायची, मग ती फुलं तोडून आणायची, त्या फुलांची आरास करायची, आंब्याची पानं, त्याचं तोरण, झेंडूची फुलं आणि त्याची सजावट. काहीही खर्च नाही, पण तो सण सुंदर व्हायचा. अरे कपडे तर मामा घेऊन यायचा दिवाळीला, घरच्यांची तर ऐपत पण नव्हती कपडे घ्यायची. पूर्वीच्या काळी दिवाळीला मामाच कपडे घेऊन यायचे, घरच्यांची केव्हा ऐपत होती. आज आमच्याकडे सगळं आहे, पण तो आनंद नाही आहे, ते सौंदर्य नाही आहे. बघा, तुमच्याकडे तुमच्या चेहऱ्यावर सौंदर्य कधी दिसतं? सुंदर चेहरा कोणाला म्हणतात? मी नेहमी विचारतो, सुंदर चेहरा
कोणत्या चेहऱ्याला म्हटलं जातं? ज्याची लांब नाक आहे, सुंदर डोळे आहे, मस्त दाढी आहे, असं असं काही आहे का? उंची आहे, सडप, असं काही नाही आहे. मग सुंदर चेहरा कोणाचा असतो? दात एकदम प्लेन पाहिजे असं काय आहे? नाही. ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि ओठांवर स्माईल आहे, तो सर्वात सुंदर चेहरा. एक प्रामाणिक हसणं ज्याच्या चेहऱ्यावर आहे, चमकदार हास्य ज्याला आपण म्हणतो, तो सर्वात सुंदर चेहरा आहे जगात. म्हणजे तुमचा का असू शकत नाही? बरोबर आहे. आम्ही त्याला मेकअप करण्याचा प्रयत्न करतो, मग सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या व्याख्येतलं सौंदर्य जोपर्यंत तुम्ही शोधताय तोपर्यंत तुम्ही सुंदर कधीच बनू शकत नाही. फक्त सुंदरतेचा आव आणू शकता, ढोंग करू शकता. खरं सौंदर्य तुम्हाला आनंदी बनवतं आणि डुप्लिकेट सौंदर्य तुम्हाला लबाड बनवतं, ढोंगी बनवतं. मग ते शरीराचं का असेना आणि मनाचं का असेना. मग त्याच्या पलीकडे जाऊन जीवनाचं सौंदर्य तर किती महान आहे. बघा, शरीर सुंदर प्रसन्नतेने दिसतं, तृप्ततेने दिसतं. मन प्रसन्न समाधानाने दिसतं, शांतीने दिसतं. आणि तुमची आत्मा जो आहे तो प्रसन्न कशाने दिसतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करता आणि तुमच्यामुळे जेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो त्याने आत्मा प्रसन्न होतो. बरोबर आहे. मग आत्म्याचं जीवन सुंदर कधी आहे? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याल. इथं आमचं उलट आहे. आम्ही समोरच्याकडनं सुख असं ओरबाडण्याचा प्रयत्न करतो. तू मला चांगला मान, तू माझं कौतुक कर, तू मला आदर दे, तू मला प्रेम दे. त्याच्यामुळे गाणे तयार झाले ना, दे दे प्यार दे, प्यार दे, प्यार दे. भिकारी, सगळे भिकारी कुठं प्रेम करतो? देणाऱ्यांनी पण अशा भिकाऱ्यांना का द्यावं? त्याचं सौंदर्य हे दुसरे तुम्हाला सुंदर करू शकत नाहीत. तुमच्या आतलं सौंदर्य खुललं पाहिजे. कुठल्याही गुलाबाच्या किंवा दुसऱ्या फुलाला बाहेरून रंग देऊन तो सुंदर नाही होऊ शकत. त्याच्यावरून बाहेरून असं अत्तर वगैरे फवारलं, अरे हा हा हे किती म्हणजे किती महिने झाले हे ना सुकतंय ना उमलतंय. बरोबर की नाही? असं सौंदर्य आजकाल सगळीकडे पाहायला पाहिजे. ह्याला कोणतं सौंदर्य म्हणतात? नकली, बेगडी. कोणतं आहे? बेगडी आहे. तसं बैल पोळ्याला आपण बैल सजवतो, तसं हल्ली लोक आपलं जीवन सजवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जीवन नाही तर तुमचा बैल सजवता, हे लक्षात ठेवा. म्हणजे आणि ते जीवन सुंदर करण्याची संधी तुम्हाला कुठे आहे? इथेच आहे. तुम्ही इथे जे काय आहे त्यातलं काहीच कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. मग त्याचा इथेच वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. साठवता कोणासाठी? सर उद्यासाठी. उद्या तुमची गॅरंटी आहे. शरीर असेल, मन असेल, पैसा असेल, पद असेल, संपत्ती असेल, हे सगळं नावलौकिक असेल, प्रतिष्ठा असेल तुमची, हे सगळं तुम्ही कशासाठी जपताय? नाही, उद्या चांगलं आलं पाहिजे. उद्या तुमच्या काकाने काय बॉन्ड करून लिहून ठेवलेला आहे का? आहे? काकाला विचारा तरी फोन करून, काका माझा बॉन्ड आहे का उद्याचा? आज रात्री जर कॉल आला मग म्हणजे जीवन एवढं क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. तर आज तर आमच्या हातात आहे ना, आत्ताचा जो क्षण आहे तो तर आमच्याकडनं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आत्ता आम्ही पृथ्वीवर आहोत, जिवंत आहोत. अशा कंडिशनमध्ये आम्ही आमचं जीवन सुंदर आत्ताच बनवलं पाहिजे. आणि आत्ता जेव्हा आम्ही आमचं सुंदर जीवन बनवण्याचा प्रयत्न करू तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जीवनाचा आनंद घेऊ. हेच तर सद्गुरूंना आम्हाला सांगायचंय. चला तर मग संकल्प करूया आणि आपला प्रत्येक क्षण आनंदी बनवूया आणि आपल्या आनंदामध्ये दुसऱ्यांना पण सहभागी करूया. हेच खरं सुंदर जीवनाचं रूप आहे. धन्यवाद.